प्रभात. माझे नाव श्रीकृष्ण. माझे नाव अर्पिता. आम्ही इयत्ता 5वीचे विद्यार्थी आज तुमच्या समोर एक वादविवाद स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि यामध्ये माझा हेतू आहे की गृहपाठ असावा आणि माझा हेतू असा आहे की गृहपाठ नसावा. विद्यार्थी अधिक 6-7 तास शाळेत असतात. त्यावर गृहपाठाचा भार वाढल्याने तणाव, चिंता आणि अपूर्ण झोप यासारख्या समस्या निर्माण होतात. गृहपाठामुळे शिस्त आणि वेळेचे नियोजन शिकायला मिळते. काही विद्यार्थ्यांना खेळ, विश्रांती व कुटुंबात वेळ घालावा लागतो. गृहपाठ हा मूल्यवान वेळ हिरावून घेतो. परंतु गृहपाठामुळे स्मरणशक्ती आणि विचारशक्ती विकसित होते. जर एखादा विषय समजण्यासाठी घरी तासंतास गृहपाठ करावा लागत असेल तर तो विषय शाळेत नीट शिकवला गेला नाही असेच म्हणावे लागेल. तो विषय शाळेत नीट शिकवला जातो, परंतु तो मुलांना समजला की नाही ते तपासण्यासाठी गृहपाठ असावाच. गृहपाठामुळे विद्यार्थी पाठांतरणावर अधिक भर देतात. कला, संगीत, खेळ, वाचन यासारख्या गोष्टींसाठी वेळ उरत नाही. परंतु गृहपाठामुळे जबाबदारीची जाणीव निर्माण होते. गृहपाठामुळे अधिकतर विद्यार्थी उशिरापर्यंत जागे राहतात. यामुळे अर्धी झोप किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात. पण त्यामध्ये आपल्याला गृहपाठ मदत करतो, कारण की गृहपाठामध्ये कठीण विषयांचा सराव होतो, ज्याने की परीक्षेत मदत होते. सतत गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अपयशाची भावना निर्माण होते व त्यांचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. गृहपाठामुळे शिकलेल्या विषयाचा सराव होतो व आत्मविश्वास वाढतो. काही विद्यार्थी गृहपाठ कॉपी करतात किंवा इंटरनेटवरून पाहतात. त्यामुळे गृहपाठ औपचारिकच ठरतो. गृहपाठामुळे आपले हस्ताक्षर सुधारते. काही विद्यार्थ्यांना पालकांची किंवा भाऊ बहिणींची मदत मिळते, पण सर्वांना नाही. यामुळे गृहपाठ अन्यायकारक ठरतो. परंतु गृहपाठामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेला अभ्यास पुन्हा समजतो. गृहपाठामुळे विद्यार्थी शाळेकडे एक ओझे म्हणून पाहू लागतात. यामुळे त्यांच्यामध्ये अपयशाची भावना व एक ओझे म्हणून ते शाळेकडे पाहतात. परंतु गृहपाठामुळे विद्यार्थींमधील सातत्य टिकून राहते. मला श्रीकृष्ण व त्याच्या गटाचे म्हणणे पटले आहे, कारण गृहपाठामुळे शाळेत शिकलेला अभ्यास घरी पुन्हा केल्यामुळे तो विषय पक्का होतो आणि नियमित सरावामुळे परीक्षेचा ताणही कमी होतो. धन्यवाद.